नमस्कार मित्रांनो. गंमत गोष्टीच्या उत्सव गोष्टी सणांच्या या उपक्रमाच्या 6व्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आता सुरू झाला आहे भाद्रपद महिना. या महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होताना आपल्याला दिसते. त्यापूर्वी तृतीयेला आपण साजरी करतो हरतालिकेची पूजा. पार्वतीने शंकर हाच आपल्याला वर मिळावा यासाठी खूप मोठे व्रत केले होते. तसेच व्रत आणि पूजा सगळ्या मुली आणि बायका करताना आपल्याला दिसतात. आणि त्यानंतर चतुर्थीच्या दिवशी वाजत गाजत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये आपण सगळेजण घराघरांमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीचे आगमन करतो. काही घरांमध्ये 1.5 दिवस, काही घरांमध्ये 5 दिवस, 7 दिवस किंवा 10 दिवस असे या गणेशोत्सवाचे सादरीकरण होते. गणपतीसोबतच येते गौराई. आवाहन, पूजन आणि विसर्जन अशा 3 दिवसाच्या गौराईच्या उत्सवामध्ये आपण ज्येष्ठा, कनिष्ठा आणि त्यांची मुलं या सगळ्यांची यथासांग पूजा करतो. सुंदर आरास देखील मांडतो. आता हा घराघरातला गणपती सार्वजनिक सुद्धा व्हावा, त्यानिमित्ताने लोक एकत्र यावे. लहान मुलांना, मोठ्यांना एकमेकांशी भेटण्याच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध व्हाव्या. वेगवेगळ्या स्पर्धा, संस्कृती यांचे कार्यक्रम करता यावे म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. आणि आजही आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सोसायटीमध्ये हा सार्वजनिक गणेशोत्सव आनंदाने साजरा करतो. मनावर दगड ठेवून सगळे बालगोपाळ अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करतात. पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणतात आणि त्यानंतर लगेचच सुरू होतो पक्ष पंधरवडा. यामध्ये आपल्या पितरांच्या पुण्यस्मरणासाठी आणि त्यांच्या पूजेसाठी 15 दिवस राखीव ठेवलेले असतात. चला तर मग या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये कोणती गणपतीची आरास बनवली, कोणते कोणते देखावे पाहिले आणि सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये काय काय मज्जा केली, हे आम्हाला नक्की लिहून पाठवा. पुढच्या महिन्याची माहिती घेऊन आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.